विलीनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव. पवार गटही काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी अनुकूल. सूत्रांची माहिती 15 ऑगस्टपर्यंत विलीनीकरणासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता. पवारांच्या राष्ट्रवादीने विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या. विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही. सुप्रिया सुळेंसह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचीही माहिती. राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव याआधी देखील दिला होता. नाना पटोलेंचा मोठा दावा. देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं हे खूप गरजेचं. भाजपकडून लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम सुरू. पटोलेंचा हल्लाबोल. तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर. पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार. सोनिया गांधी यांचं हे आश्वासन. नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं. हायकमांडच्या मनात काय हे कळलेलं नाही. दिल्लीला जातोय पटोलेंची माहिती. दरम्यान नाना पटोले आज दिल्लीसाठी रवाना होणार. देशातील सर्व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची दिल्लीमध्ये बैठक पार. विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या माघारीवरून काँग्रेसची आता नामुष्की. उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज. संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार, अशी सूत्रांची माहिती. पक्षाच्या हिताला प्राधान्य कुणाचा हे अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुनेत्रा पवार यांचा हा इशारा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्तम खेळाडू. संधी मिळावी. वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंचं सूचक वक्तव्य. तर तुमचा इशारा समजला. रिटायर्ड हर्ट झालेल्यांना पुन्हा संधी मिळते. प्रफुल्ल पटेल यांचे हे वक्तव्य. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाची पंढरपूरमध्ये तयारी. आंदोलनासाठी मंडपही तयार. आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसली तरी कार्यकर्ते आंदोलनावर ठाम. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवतीर्थ परिसरात रोहित पवारांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन. रोहित पवार यांनी आता आंदोलनाबाबत विचार करायला हवा. सोलापूर प्रशासनाचं पत्र. पंढरपूरमध्ये अधिक मासाच्या गर्दीमुळे लोकांची गैरसोय होईल. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचीही माहिती. कर्जमाफीतील जाचक अटी शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफीच्या मर्यादेची अट नको. शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी द्या, अशी रोहित पवार यांची मागणी. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडामोडींना वेग. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमदारांचा निर्णय. नाशिकमध्ये महायुतीमधील बंडखोरी अखेर थंड. गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार. नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार. महाजन आणि सामंतांची शिष्टाई फळाला. गोकुळ गीते यांच्या संदर्भात भविष्यात विचार केला जाणार. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. तर गोकुळ गीतेंवर दबाव तंत्र नाही. महाजनांकडून स्पष्ट. कुठेही मतांचं विभाजन होणार नाही. महाजनांकडून स्पष्ट. नाशिकचा प्रश्न मार्गी लागला. जळगावचा प्रश्नही सुटेल. जळगाव विधान परिषदेच्या पाठिंब्याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे हेच घोषणा करतील. गिरीश महाजनांचा दावा. जळगावमध्ये शिंदेंच्या सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे यांची माघार नाहीच. जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपची खलबतं. नंदकिशोर महाजन, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण यांची उपस्थिती. जळगावमधील शिवसेनेच्या बंडखोरवरही बैठकीत चर्चा. नाशिकनंतर जळगाव विधान परिषदेचा तिढा सुटण्याची शक्यता. वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार. रेश्मा काळेंची प्रतिक्रिया. मात्र नगरसेवकांच्या भेटी घेऊन प्रचार सुरू. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत नाराजी नाट्य. तर झेडपी वादावरून शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री प्रचारापासून दूर. धैर्यशील कदम यांना मतांची गरज असताना अद्यापही प्रचार नाही. मी माघार घ्यावी म्हणून अशी स्टेटमेंट. माझा डिजिटल प्रचार सुरू. आरोपांवर हर्षजित देशमुख यांचं हे स्पष्टीकरण. डिजिटल प्रचार असतो का? हॉस्पिटल बाहेर घ्या, यशोमती ठाकूर यांनी सुनावलं. सातारा सांगली विधान परिषदेचे महायुतीचे भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांच्याकडून एकनाथ शिंदेंची भेट. दरेगावी दोघांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं 20 मिनिट चर्चा. दरम्यान सातारा सांगलीमध्ये भाजपसाठी धाकधुकीचं वातावरण. अमरावतीमध्ये काँग्रेस उमेदवार आणि यशोमती ठाकूर यांच्यात आरोप प्रत्यारोप. 15 ते 20 कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा. यशोमती ठाकूर यांचा आरोप. माझ्या माघारीसाठी ठाकूरांचे प्रयत्न. हर्षजित देशमुख यांचं हे उत्तर. विधान परिषद निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी जंगलराज सुरू केलेला आहे. काँग्रेस उमेदवार घरी पोलीस पाठवून दबाव टाकतायत. नाना पटोले यांचा गंभीर आरोप. मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. काँग्रेसची सुप्रीम कोर्टामध्ये धाव. निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं काँग्रेसकडून रिट याचिका. मीनाक्षी नटराजन काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील राज्यसभा उमेदवार. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. 15 ऑगस्टपूर्वी भरत गोगावले पालकमंत्री होतील. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात महेंद्र दळवी यांचंही वक्तव्य.
पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा भाजपला धक्का. वैभववाडीमधील नेरले गावच्या भाजप सरपंच उपसरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. विनायक राऊत, वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश. तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला. राज्यसभा खासदार प्रकाशजी बराईक यांचा खासदारकीचा राजीनामा. याआधी तृणमूलच्या 2 राज्यसभा खासदारांचे राजीनामे. आणखी काही राज्यसभा खासदार राजीनामा देण्याची शक्यता. मी ममता बॅनर्जी यांची साथ सोडणार नाही. माझ्या कठीण काळात त्यांनी माझी साथ दिली, त्यामुळे मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही. शत्रुघ्न सिन्हा यांची माहिती. विरोधकांनी भाजपला रोखण्यासाठी महिला पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा. भास्कर जाधव यांचं विधान. देशात चमत्कार घडवण्यासाठी महिलेला पंतप्रधान करावं, भास्कर जाधव यांचंही मत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण. त्यासंदर्भात पत्रकार परिषद. आज दुपारी 12 वाजता मुंबईमधील बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये माध्यमांसोबत संवाद साधतील. उपमुख्यमंत्री शिंदे आज आणि उद्या साताऱ्याच्या दरेगावात. शिंदे दरेगावातील विकास कामांचा आढावा घेणार. नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोडमॅप. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा सादर केला. $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था उभारण्याचं राज्याचं उद्दिष्ट. पुण्यात अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. उद्यापर्यंत राजीनामा न दिल्यास 20 तारखेला दिल्लीत धडकणार, दिपकेंचा इशारा. अभिजित दिपके आणि मोदींचा ट्विट केलेला फोटो संजय राऊतांकडून डिलीट. अमेरिकेत कोण कोणास भेटले अशा कॅप्शनसह राऊतांनी केलं होतं ट्विट. तर तो फोटो AI जनरेटेड असेल. अभिजित दिपके यांचीही प्रतिक्रिया. राऊतांचं आता काहीही नाव राहिलेलं नाही. राऊतांमुळे त्यांचा पक्ष बुडाला. आमदार खासदार गेले. बबनराव लोणीकर यांची टीका. तर राऊत म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, लोणीकरांचा निशाणा. एसटी महामंडळाच्या बैठकीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अकार्यक्षम. अधिकारी त्यांना जुमानत नाही. खोत यांची प्रताप सरनाईक यांच्यावर टीका. पनवेलच्या वीज समस्येवर ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची बैठक. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारानं ही महत्वाची बैठक झाली. बोर्डीकरांचं सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही करण्याचं आश्वासन. पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडीच्या 9 नगरसेवकांचा भाजपने उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा जाहीर. तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख नेते भगीरथ भालके निर्णयावेळी अनुपस्थित. पंढरपूरमध्ये विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनाच्या मुद्द्यावरून नवीन वाद. पुरातत्व विभागाकडून रासायनिक लेपन प्रक्रियेच्या सूचना तर आयुर्वेदिक वज्रलेपाची वारकरी संप्रदायाची मागणी. पंढरपूरमध्ये झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा. शिर्डीच्या साईबाबा संस्थांवर विश्वस्त मंडळाची नियुक्ती करा. ठाकरेंच्या सेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांची मागणी. शिर्डी विश्वस्त मंडळ नसल्यानं मोठे निर्णय घेताना अडचणी येत असल्याचंही वक्तव्य. आळंदीत माऊलींच्या रथाच्या सारथी बैलजोडीच्या मानावरून वाद झाला. ग्रामस्थ उमेश रानवडे यांचं बैलजोडीसह बेमुदत आंदोलन. तर सारथी बैलजोडी निवडीतून डावलल्याचा रानवडे यांचा आरोप. सेवा करण्याची संधी द्या, रानवडेंची मागणी. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर सोन्याचा कळस बसवला जाणार. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून हा कळस भेट. 13 फूट उंचीचा आणि 1.5 किलो सोन्याचा वजनाचा कळस मंदिरावर बसवला जाणार. भाजप नगरसेविका अनिता पाटलांनी गुन्हेगार भावाला पाठीशी घातलं. पीडितेवरील अत्याचाराची बाब कळूनही अनिता पाटलांनी हे प्रकरण दाबलं. अनिता पाटलांना सहआरोपी करून अटक करा. शिवसेना पदाधिकारी निशा नार्वेकर यांचीही मागणी. अमरावतीमध्ये अनेक बोगस जन्ममृत्यू प्रमाणपत्र आढळले. सोमय्यांचा आरोप. तर अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेला सोमय्या बुलेट प्रूफ जॅकेट घालून आले. अमरावतीमध्ये सोमय्यांविरोधात एमआयएमच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. मतदार यादीतून पात्र मतदारांना न वगळण्याचे आदेश. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांचे हे आदेश. खात्री करूनच मतदार यादीतून नावं कमी करा. चोकलिंगम यांचे हे आदेश. प्रशासनाकडून एसआयआर मोहिमेचा चोकलिंगम यांनी आढावा घेतला. एसआयआर मोहिमेसंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांची भेट. पात्र मतदारांची नावं यादीतून वगळली जाणार नाही याची खात्री देण्याची काँग्रेसची मागणी. खासदार वर्षा गायकवाड यांचं राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट 2 पॅनलमध्ये लढत. सहकार महर्षी जयवंतराव भोसले पॅनलला कपबशी तर कृषी महर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलला नारळ हे चिन्ह वाटप. तर कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात. राज्य शासनाकडून सारथी संस्थेला 35 कोटींचा निधी. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना संशोधन प्रशिक्षणासाठी निधी वितरण. नियोजन विभागाकडून शासन आदेश देखील जारी.
पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणास आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ. सुमारे 70% करारनामे जमा. 851 हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण. जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती. शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असताना सरकारकडून महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी. वर्षभरात भूसंपादन पुढील वर्षापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता. एसटी कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता दिला जाणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. एसटीवर दर महिन्याला 13 कोटींचा भार पडणार. 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस. मनसेकडून अनोखा उपक्रम राबवला जाणार. वाढदिवसानिमित्त दुचाकी ग्राहकांना पेट्रोल भरण्यासाठी प्रति लिटर मागे 5 रुपयांची सूट दिली जाणार. वाढत्या इंधन दरवाढीवरून मनसेची मुंबईमध्ये 36 ठिकाणी सुविधा. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांबाबत अवमानकारक कंटेंट प्रसारित केल्याचा प्रणितवर आरोप. तर प्रणित मोरे, हिमांशू झांगरा आणि सेजल पवारला चौकशीसाठी समन्स बजावले. प्रणित मोरेच्या शोमध्ये वक्तव्य करणं डॉक्टर सेजल पवारला भोवणार. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीकडून चौकशीचे आदेश. आजच्या आज संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश. वक्तव्याची चौकशी करण्याचे केईएम हॉस्पिटलचे आदेश. प्रणित मोरेच्या शोमधील वादग्रस्त विधानामुळे वादात सापडलेल्या सेजल पवारचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. केईएम मेडिकल कॉलेजला चिंधी म्हणून संबोधल्याचा व्हिडिओ. सेजल पवार मुंबई पालिकेच्या रडारवर येण्याची शक्यता. कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील शिकाऊ डॉक्टरच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर माडकडून भूमिका स्पष्ट. आक्षेपार्ह वक्तव्य करणारी शिकाऊ डॉक्टर माडची सदस्य नाही. केईएम माड वक्तव्याचं समर्थन करत नाही, ही भूमिका स्पष्ट. डिजिटल कंटेंट क्रिएटर प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेंड. अकाउंट बंद केल्याचा स्क्रीनशॉट प्रसाद वेदपाठकनं ट्विटरवरती शेअर केला. घाटकोपरमध्ये जैनांविरोधात वाद व्हायरल झालेला. राज्यात मोसमी पावसाची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरू असल्यानं उन्हाचा तडाखा वाढणार. तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मुंबई, पालघरसह ठाण्यात उष्ण आणि दमट वातावरणाचीही नोंद. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे 29 जूनपासून आंदोलन. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन. तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. राज्यातील गुणवत्तापूर्ण आणि प्रेरणादायी शिक्षकांच्या शोधाला सुरुवात. आदर्श शिक्षक उपक्रमाअंतर्गत निवड प्रक्रिया सुरू. तर प्रत्येक केंद्रातून 2 शिक्षकांची निवड करून 15 जूनपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार 14 तारखेला पुणे दौऱ्यावर. साने गुरुजी स्मारकामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. कृषी मंत्री दत्ता भरणेंचा डीपफेक फोटो वापरून कृषी विभागामध्ये भरती होत असल्याची बनावट जाहिरात. हवेलीच्या कृषी अधिकाऱ्यांकडून पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मनसे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांची याचिका. पालिका वेळ काढून भूमिका घेत असल्याची याचिकाकर्त्यांची टीका. रत्नागिरीच्या लांजा शहरातील रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडचं काम अखेर सुरू. डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात. आमदार किरण सामंत यांच्या सूचनेनंतर कामाला वेग. नाशिक जिल्ह्यामध्ये 16 ते 18 आणि 22 तारखेला मद्यविक्री बंद असणार. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मद्यविक्री दुकान बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांचे हाल. रात्री 3 वाजता रांगेत उभे राहण्याची शेतकऱ्यांवर वेळ. प्रशासनाच्या कारभारावर शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित. बीसीए आणि बीबीएसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचा निकाल जाहीर. राज्यातील 5 विद्यार्थ्यांनी मिळवला 100% मान. 62,000हून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा ब्लॉक. शिव रेल्वे स्थानकाजवळच्या उड्डाणपुलाच्या तुळ्या उभारण्याचं काम होणार. माटुंगा ते कुर्ला दरम्यानच्या लोकल सेवेवर याचा परिणाम दिसणार. मुंबईमध्ये पावसाळ्यात पूरस्थिती रोखण्यासाठी लोहमार्गांच्या उंचीमध्ये वाढ. माटुंगा ते दादर रेल्वे स्थानकादरम्यान उपाययोजना. रेल्वे मार्गावर पाणी साचण्याचे प्रकार नियंत्रणात येतील असा प्रशासनाकडून विश्वास व्यक्त. मुंबईमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रो 3चा दिलासा. मासिक पासवर तिकीट दरात 25% सवलत. मेट्रो कनेक्ट 3 ॲप एनसीएमसी कार्डधारकांना लाभ मिळणार. मुंबईमधले खड्डे भरण्यासाठी पालिकेची तयारी. यंदा 60 कोटींचा खर्च केला जाईल. 16 प्रस्ताव स्थायी समितीसमोर. काँक्रिटीकरणामुळे खड्डे आणि खर्च कमी झाल्याचा पालिकेचा दावा. मुंबईमधील पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील उपयुक्त पाणीसाठा 12.12%. पालिकेने 15 मे पासून लागू केलेली 10% पाणी कपात अद्यापही कायम.